आम्ही काढूया मत्तेकर सुवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 14वं वचन. मत्तेकर सुवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 14वं वचन. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. वारंवार वारंवार आम्ही हे वाचलेलं वचन आहे. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. प्रियांनो, जेव्हा आम्ही हे वचन वाचतो, हे वचन सहज नाहीये. कारण तुम्ही जगाचा प्रकाश आहात हे स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे. आणि हे डोंगरावरचं जे प्रवचन प्रभूने दिले त्याच्या शिष्याला दिलं आहे. आणि त्याच्या शिष्याला प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः म्हटलं, तुम्ही जगाचे प्रकाश आहात. प्रियांनो, ह्या गोष्टीवर जर आम्ही विचार केला ना, इतकी मोठी गोष्ट की आम्ही एकदम आमच्या समजण्याच्या पलीकडची आहे. आम्ही सहज मुलांच्या नावावर प्रकाश ठेवतो, वेगवेगळे नावं ठेवतो, पण त्याच्यामध्ये एवढं महत्व नाही. पण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त जो सृष्टीचा निर्माण करता आहे तो म्हणतोय तुम्ही जगाचे प्रकाश आहात. प्रियांनो, आम्ही प्रकाशाविषयी जर पाहिलं तर प्रकाश जो आहे याची निर्मिती सर्वात अगोदर झालेली आहे. उत्पत्तीचा पहिला अध्याय आम्ही 3ऱ्या वचनामध्ये पाहतो, परमेश्वर म्हणाला प्रकाश हो. आणि आम्ही पाहतो की प्रकाशाची निर्मिती ही सर्वात अगोदर झालेली. आणि 4थ्या दिवशी सूर्य चंद्र हे परमेश्वराने बनवले, शब्दाद्वारे त्याची निर्मिती झाली. प्रियानं, जर आम्ही पाहिलं तर आम्ही इपिस्कराच्या पत्रामध्ये पहिल्या अध्यायामध्ये 3ऱ्या वचनामध्ये होतो, आमची निवड ही सृष्टीपूर्वी आहे. म्हणजे आमची निवड सुद्धा एकदम अगोदरची आहे. प्रकाश सर्वात प्रथम निर्माण केलाय, आमची निर्मिती सुद्धा एकदम प्रथम आहे. प्रियानं, जर आम्ही प्रकाशाविषयी पाहिलं तर जगामध्ये सगळ्यात वेगवान जर कुठली वस्तू असेल तर ती प्रकाश आहे. आणि प्रकाशाचा वेग जो आहे ना प्रियांनो, हा प्रत्येक सेकंदाला 3 लाख किलोमीटर, एका सेकंदामध्ये 3 लाख किलोमीटर प्रकाशाचा वेग आहे. म्हणजे 186,000 मैल एका सेकंदामध्ये प्रकाश त्याचा वेग आहे. किती महत्वाचा हा प्रकाश आहे. तर प्रियांनो, आम्ही या प्रकाशाविषयी काही गोष्टी पाहणार आहोत. आम्ही पुढे जाऊया. पूर्वीच्या काळामध्ये आम्ही पाहतो की जो प्रकाश पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस लाईटची सोय नव्हती, रात्रीच्या अंधकारातून लोक जायचे, तर लोक मशाल घेऊन जायचे, कंदील घेऊन जायचे. नंतर पेट्रोमॅक्स आले, नंतर टॉर्च आले, आणि आता चार्जिंगवाली टॉर्च आहे, आणि प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, त्यामध्ये सुद्धा टॉर्च आहे. आणि हा प्रकाश जो आहे हा मार्गदर्शनाचं काम करतो, रस्ता दाखवण्याचं काम करतो. प्रकाशाचं पहिलं काम आहे मार्गदर्शन करणे आणि रस्ता दाखवणे. दुसरी गोष्ट आहे त्याच्यामध्ये आम्ही पाहतो 119 स्तोत्र आणि 105 वचनामध्ये आम्हाला माहित आहे ते वचन आणि सर्वांचे पाठ आहे, तुझे वचन माझ्या पावला करता दिवा व मार्गावर प्रकाश आहे. वचन पण प्रकाश आहे आणि ते आमच्या पावला करता दिवा आणि मार्गावर प्रकाश आहे. तो प्रकाश हा मार्ग दाखवण्यासाठी असतो. दुसरं जे आहे आम्ही पाहतो, प्रकाश जो आहे हा परावर्तित होतो, म्हणजे तो प्रतिबिंबित होतो. एका वस्तूवर पडला जातो ते दुसऱ्या वस्तूकडून रिफ्लेक्ट होतो, आणि त्यामुळे आम्ही कुठल्याही गोष्टी सहज पाहू शकतो. जर प्रकाश परावर्तित झाला नाही तर आम्ही पाहू शकत नाही. आता आम्हाला माहिती आहे की सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो, चंद्रामुळे पृथ्वीला प्रकाश मिळतो. तर तो परिवर्तनाचं काम करतो, परावर्तित व्हायचं काम करतो. तर प्रियांनो, आमच्यामधून सुद्धा ख्रिस्त प्रतिबिंबित झाला पाहिजे. गलतीकारस पत्र 4 आणि 9 अध्यायामध्ये आम्ही वाचतो, 4था अध्याय 9 वचन, मुलांनो, तुम्हामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप निर्माण होईपर्यंत मला पुन्हा तुमच्या संबंधी प्रसूती वेदना होत आहे. आमच्यामध्ये ख्रिस्ताचं स्वरूप प्रकट झालं पाहिजे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त प्रकाश आहे, आम्ही पुढे पाहतो योहान 8:12 मध्ये लिहिले, आणि त्याचा प्रकाशामुळे आम्ही प्रतिबिंबित झालो. आणि प्रभू येशू ख्रिस्त आम्हामध्ये त्याचं स्वरूप निर्माण झालं पाहिजे असं पौल म्हणत आहे. आणि जोपर्यंत होत नाही तो म्हणतो मला वेदना होत आहेत, आणि त्या वेदना फार कठीण आहेत. प्रियांनो, तिथे एक संदर्भ दिलेला आहे. दुसरं फिलिप्पियकरास पत्र 2 अध्याय 5व्या वचनामध्ये लिहिले, ख्रिस्ताची चित्तवृत्ती तुमच्या ठाई असो. म्हणजे ख्रिस्ताचा स्वभाव आमच्या ठाई असला पाहिजे. ख्रिस्त आमच्याकडून प्रतिबिंबित व्हायला पाहिजे, परावर्तित व्हायला पाहिजे. तिसरी गोष्ट आम्ही बघतो, प्रकाश आहे, प्रकाशामध्ये वाढ आहे.
झाडं झुडं वेली हे सर्व प्रकाशामध्ये अन्न तयार करतात. जर प्रकाश आला नाही तर हे झाडं झुडं वाढणार नाहीत. आम्हाला सुद्धा सूर्यप्रकाशाची गरज आहे. सूर्यप्रकाशामुळे आमच्यामध्ये आम्हाला डी जीवनसत्व मिळतं. आणि प्रकाश जो आहे वाढ करणार आहे, वाढ वाढ करणार आहे. हिरवळ आणि सर्व काही ज्या गोष्टी आहेत त्या प्रकाशामध्ये वाढतात मित्रांनो. जर प्रकाश नसेल तर हे होऊ शकत नाही. आणि प्रकाश जो आहे तो वचन आहे आणि त्या वचनामध्ये आम्ही शिकवावं, इतरांसाठी लोकांना शिकावं आणि शिकवावं आणि त्यांच्यामध्ये आम्ही वाढ करावी ही देवाची इच्छा आहे. चौथी गोष्ट आहे, प्रकाश जो आहे हा सरळ प्रकाशतो. तो असा वाकडा तिकडा होऊन प्रकाशत नाही. प्रकाश किरण हे नेहमी सरळ एकाच रेषेत असतात, ते वाकडे तिकडे येत नाहीत. आमचा मार्ग सुद्धा सरळ पाहिजे, कारण आम्ही प्रकाश आहोत. आम्ही नेहमी वाकडे तिकडे चालतो, वाकडे तिकडे वागतो, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करतो. तर प्रकाशासारखं आम्ही सरळ असावं. हम टेढ़ा-मेढ़ा नहीं होना चाहिए, हम सीधा होना चाहिए. सरळ मार्गाने चाललं पाहिजे. देशी 2:40 मध्ये लिहिलं आहे, या कुटील पिढीपासून आपला बचाव करून घ्या. पिढी कुटील आहे प्रियांनो. वाकडे तिकडे प्रकारचे लोक आहेत, परंतु आम्हाला या पिढीपासून आम्हाला आमचा बचाव करून घ्यायचा. पाचवी गोष्ट आम्ही पाहत आहोत, प्रकाश जो आहे हा ऊर्जा निर्माण करणार आहे. प्रकाशामध्ये गरमी आहे आणि तो ऊर्जा निर्माण करणार आहे. जर प्रकाश जर आला नाही तर सगळीकडे थंड थंड होईल. मोठे मोठे पृथ्वीवरती मोठे मोठे हिमाचे नग तयार होतील, परंतु प्रकाशामुळे गरमीमुळे ते विरघळले जातात. प्रियांनो, इथे आम्ही पाहतो की जो ऊर्जा देणार आहे, आम्ही थंड नसावं. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं, मी येईपर्यंत तुमची प्रीती थंड होईल. पुष्कळ लोक थंड झाले, गार झाले, ऊर्जा नाही त्यांच्यामध्ये. लावदिक्याच्या मंडळीमध्ये आम्ही पाहतो की थंड पण नाही आणि उष्ण पण नाही, ती कोमट झालेले आहे. असं आमचं जीवन नसावं. प्रभू म्हटला की मी त्या मंडळीला ओकून टाकल. आम्ही कोमट नसावं, आमच्यामध्ये ऊर्जा असावी. सातवी गोष्ट आम्ही पाहतो, प्रकाशामुळे आम्हाला धोका किंवा खतरा तो आम्हाला कळतो. जर आम्ही अंधारात चालत असलो, आमच्याकडे प्रकाश टॉर्च नसेल, काहीच नसेल, तर आम्ही ठेचाळलं जातो. तर ठेचाळण्यापासून सुरक्षा प्रकाश करतो, कारण प्रकाश आम्हाला धोका दाखवतो. आणि प्रियांनो, आमच्याकडे वचन आहे आणि वचनामुळे आम्हाला पुष्कळ धोके आहेत ते कळतात आम्हाला. शैतान आणि इतर सर्व गोष्टी, या सर्व गोष्टीविषयी सुद्धा आम्ही पाहतो प्रियांनो, आणि धोक्यापासून ते सावध करतो. 2 कोरिन्थ 6:14 मध्ये लिहिले, प्रकाश आणि अंधकार, उजेड व अंधकार याचा मिलाप कसा होणार. प्रकाश आणि अंधकार हे संगती राहू शकत नाही. तर प्रियांनो, प्रकाशाचे असे अनेक गुण आहेत. आम्ही फक्त 7 गुण पाहिलेत, परंतु अजून सुद्धा आम्ही त्याचे गुण पाहू शकतो. पहिला योहान 1:5 मध्ये लिहिले, परमेश्वर प्रकाश आहे. परमेश्वर स्वतः प्रकाश आहे. योहान 8:12 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, मीच जगाचा प्रकाश आहे. प्रभू येशू ख्रिस्त प्रकाश आहे, परमेश्वर प्रकाश आहे. आणि आम्ही 5:14 मध्ये पाहिलं, आम्ही सुद्धा प्रकाश आहोत प्रियांनो, आणि आमची निवड जगाच्या स्थापनेपूर्वी झाली आहे. म्हणून आम्हाला प्रकाशामध्ये चाललं पाहिजे, कारण परमेश्वर प्रकाश आहे, प्रभू येशू प्रकाश आहे. आम्ही स्तोत्रसंहिता 118 मध्ये पाहतो, परमेश्वराने आम्हाला प्रकाश दिला आहे, तो आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो प्रकाश आमच्यासाठी वधस्तंभावर गेला. या प्रकाशामध्ये आम्हाला चालायचे. तर पहिलं योहान 1:7 मध्ये असं लिहिले, पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालतो तर आपली एकमेकाबरोबर सहभागिता आहे. तर आम्ही प्रकाशामध्ये चाललं पाहिजे. 1 पेत्र 2:9 मध्ये लिहिलेलं आहे, ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. म्हणजे आम्ही प्रकाशामध्ये त्याचे गुण प्रकाशित करावे, म्हणजे आम्ही प्रकाशामध्ये आराधना करावी. आम्ही प्रकाशात चालावं, आम्ही प्रकाशामध्ये आराधना करावी, त्याची महिमा करावी. रोमकारास पत्र 13वा अध्याय 12 वचन मध्ये लिहिलं आहे, रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे, म्हणून आपण अंधकाराची
कर्मे किंवा कामे टाकून द्यावे आणि प्रकाशाची शस्त्रसामुग्री धारण करावी. आम्ही प्रकाशाची शस्त्रसामुग्री धारण करावी आणि ती शस्त्रसामुग्री आम्ही पाहतो इपिस्कराच्या 6व्या अध्यायामध्ये आहे. आणि आम्ही प्रकाशात युद्ध करावं, आम्ही अंधकारात युद्ध नाही करावं, अंधकारात राहू नये. आम्ही प्रकाशामध्ये चालावं, प्रकाशामध्ये आराधना करावी, प्रकाशामध्ये आम्ही युद्ध करावं अशी देवाची इच्छा आहे. योहान शुभवर्तमान 3रा अध्याय आणि 21 वचन यामध्ये परंतु जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो, यासाठी की आपले कर्मे देवाच्या ठाई केलेले आहेत अशी ती उघड व्हावी. आपण जे करतो ते देवाच्या ठाई उघड होणार आहे. म्हणून आम्ही जे काही करतो ते प्रकाशात केलं पाहिजे, प्रकाशामध्ये आम्ही कार्य करावं अशी देवाची इच्छा आहे. योहान सुवर्तमान 11वा अध्याय 9व्या वचनामध्ये येशूने उत्तर दिले, दिवसाचे 12 तास आहेत का नाही प्रश्न विचारलाय. कोणी दिवसात चालतो तर त्याला ठेच लागत नाही, कारण तो या पृथ्वीवरील उजेड पाहतो. आम्हाला प्रकाशात पाहायचं आहे प्रियांनो. आम्हाला प्रकाशामध्ये देखभाल करायची आहे सर्व गोष्टीत. आमचं आत्मिक जीवन, आमचं भौतिक जीवन, आमचं मंडळीतलं जीवन, आमचं जगातलं जीवन हे आम्हाला पाहायचं आहे, प्रकाशामध्ये पाहायचं आहे. फिलिप्पियराचं पत्र 2रा अध्याय 15 वचनामध्ये लिहिलंय, यासाठी की या कुटील आणि विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व साळसूद अशी देवाची निष्कलंक प्रजा व्हावी. तिच्यात तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसता. आम्हाला प्रकाशामध्ये साक्ष द्यायची. आम्ही ज्योतीसारखे दिसत आहोत, आम्हाला प्रकाशामध्ये साक्ष द्यायचे आहे. आणि 2 पेत्र 1 अध्याय 19 वचनामध्ये लिहिलं आहे, शिवाय अधिक निश्चित असे वचन आम्हाजवळ आहे, ते अंधक ठिकाणी प्रकाश पाडणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडीपर्यंत व पहाटचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर चांगले होईल. आमचा पहाटचा तारा प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे प्रियांनो. आम्ही त्याकडे लक्ष द्यायचं आहे. आम्हाला प्रकाशामध्ये वाट पाहिजे, त्याच्या आगमनाची वाट पाहिजे आणि त्यासाठी आम्हाला तयार व्हायचंय. पेत्राच्या पत्रामध्ये लिहिले, तुमची कमरा बांधलेल्या आणि तुमचे दिवे लावलेले असायला पाहिजे. आम्ही तयारीमध्ये असावं, आम्ही प्रकाशामध्ये वाट पाहावी. प्रियांना आम्ही मत्ताच्या 5 आणि 15 मध्ये पाहिलं की दिवा लाव. आम्ही मत्तय 5 आणि 15 मध्ये जेव्हा पुन्हा तिथे लिहिले, दिवा लावून कोणी मापाखाली ठेवत नसतात. दुसऱ्या एका भाषांतरामध्ये लिहिले, दिवा लावून कोणी टोपली खाली ठेवत नसतात. इथं दिवा लावून टोपली आणि माप असा आला आहे. तर प्रियांनो, जे माप आहे, आता आम्ही अगोदरच्या वचनामध्ये पाहिलं, त्याच्यामध्ये लिहिले की जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना तुम्ही ज्योतीसारखे जगात दिसता. म्हणजे आम्ही ज्योती आहोत, आम्ही दिवे आहोत, आम्ही जगामध्ये ज्योती आहोत. म्हणून तो दिवा जो आहे त्याला मापाखाली ठेवू नका असं प्रभू येशूने सांगितलं. माप जे आहे आमचा व्यवहार आहे प्रतिदिवसाचा. आम्ही जो व्यवहार करतो जगात आणि इतर जागेवर, तर ते मापाचं चित्र आहे. आणि आम्ही काय करतो, आमचा दिवा त्या मापाखाली ठेवतो आणि प्रभूला विसरून जातो. आम्ही दिवे आहोत, प्रकाश देणार आहोत, आम्हाला जगात ठेवलं प्रकाश देण्यासाठी, परंतु आम्ही मापाखाली ठेवतो. व्यवहारामध्ये आम्ही एवढे मग्न होतो, तल्लीन होतो, प्रभूला विसरून जातो. टोपली खाली आम्ही दिवा ठेवतो. टोपली जी आहे हे जुन्या काळामध्ये आम्ही पाहतो की भाकर ठेवण्यासाठी होतं. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने 5,000 लोकांना जेवण घातलं त्यावेळेस आम्ही पाहतो 12 टोपल्या भाकरी उरल्या होत्या. तर आमचं जीवन नुसतं भाकर 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 मिळण्यासाठी मागा लागले. दिवसभर नुसतं अन्न करायचं आणि त्याच्यामध्ये आम्ही एवढं गढून गेलो की आम्ही आमचा जो दिवा आहे तो टोपली खाली झाकतो. मार्क 4 अध्याय 21 वचन, मार्क 4:21, दिवा लावून पलंग मापाखाली आणि टोपली खाली पलंगाखाली ठेवत नसतात, तर त्याला दिवट न ठेवता असं लिहिलं. तर आम्ही माप पाहिलं, तो आमचा व्यवहार आहे. पण पलंग आहे, पलंग जो आहे विश्राम करण्याची जागा आहे. आम्ही पाहतो त्या दुसऱ्या राज्यामध्ये त्यावेळेस आलिशाने ते जात होते, तर एका स्त्रीला वाटलं की त्याच्यासाठी वरच्या खोलीमध्ये त्यांच्यासाठी खोली तयार करावी, त्याच्यामध्ये पलंग ठेवावा, तिथे दिवा ठेवावा, तिथे खुर्ची ठेवावी. पलंग यासाठी की तिथे विश्रामाची जागा आहे. आणि आम्ही काय करतो, आम्ही दिवे असतो पण आम्ही नुसता विश्राम करतो किंवा आमचे दिवे आम्ही पलंगाखाली ठेवतो.
हे पलंगाखाली असणं, दिवा असणं म्हणजे एक व्यसनाचं चित्र आहे. पुष्कळ लोक अजून प्रभूमध्ये आहेत, परंतु व्यसन करायचं. आणि व्यसनी माणसाला बघा पलंगावर झोपू देत नाहीत, कारण तो पलंग खराब करतो. म्हणून त्याला पलंगाखाली झोपवतात. दिवे असून आम्ही पलंगाखाली आहोत. लूक 8 अध्याय 16 वचन. तिथे लिहिलंय, दिवा लावून कोणी भांड्याखाली ठेवत नाही. भांडं जे आहे ते घरातल्या वस्तू आहेत. घरामधल्या ज्या वस्तू आहेत, संसार आमच्या मराठीमध्ये म्हणतात, तर संसारामध्ये लोक एवढे गढून गेलेत, बहिणी भाव एवढे गढून गेलेत की आमचा दिवा आम्ही भांड्याखाली ठेवतो. निश्चय दिवसभर त्या भांड्याच्या आणि संसाराच्या चिंता आम्हाला आहेत, म्हणून आम्ही आमचा दिवा भांड्याखाली ठेवतो. लूक 11:33 असं लिहिले, तळघरात किंवा मापाखाली ठेव. तिथं तळघर आले, आम्ही दिवा लावून तळघरात ठेवलं नाही. तळघर जे आहे गुप्त जागा आहे, आणि तळघर कुणाला माहित नसते. तळघरामध्ये धन धान्य किंवा असं गुप्त ज्या गोष्टी आहेत त्या तळघरात ठेवतात. कारण आमच्या जीवनामध्ये पुष्कळ गुप्त पापे आहेत, गलत संबंध आहेत, गलत रिश्ते आहेत. बाहेर आम्ही काय करतो आम्हाला माहित नाही, आमचं सगळं गुप्तता आहे. आणि आम्ही दिवे असून आम्ही काय करतो, तळघरात ठेवतो आमचा दिवा, आम्ही प्रकाशित नाही. प्रभूने सांगले तो दिवटणीवर ठेवा, म्हणजे त्याचा प्रकाश सगळ्याला येईल. प्रभू योहान योहान सुवर्तमान 5:35 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त योहानाला म्हणाला, तो जळता व प्रकाशणारा दिवा होता. योहान पण दिवा होता, आणि योहानाने सुवार्ता प्रसार केली, पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले. आणि ज्यावेळेस सदुक्याने परुषी त्याच्याकडे आले, तर तो म्हटला, अहो सापांच्या पिल्लांनो. त्यांना आम्ही सुद्धा त्या सापासारखे जहिरी होतो, विषाने भरलेलो होतो, पापाने भरलो होतो. आणि अशा आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय, तुम्ही जगाचे प्रकाश. त्यानो प्रकाश किती महत्वाचा आहे प्रेम, हा सहज नाहीये. तर हा प्रकाश फार महत्वाचा आहे. तर आम्ही आज ओळखूया, आम्ही प्रकाश आहोत. आम्हाला ती कविता माहीत आहे की एका तळात होते बदके, तिथे बदक पोहत होते, आणि त्याच्यामध्ये एक कुरूप बदक होतं. आणि ते इतर ते भावंड एकत्र असे, पण हा स्वतःला समजायचं मी लय कुरूप आहे म्हणून. आणि असे काही दिवस केले, आणि ज्यावेळेस त्याने पाण्यामध्ये पाहिलं तर तो राजहंस होता. आणि मग त्याला कळलं की मी राजहंस आहे. प्रियांनो, आज आम्ही ओळखूया, आम्ही जगाचे प्रकाश आहोत. आम्ही अंधकाराची प्रजा नाही, तर आम्ही जगाचे प्रकाश आहोत. आणि प्रभूने आम्हाला जगाचे प्रकाश बनवले, म्हणून आम्ही प्रकाश देऊया. वचनाचा प्रकाश इतरांना देऊया, आणि सर्व गोष्टीतून आम्ही प्रभूला धन्यवाद देऊया. अनेक गोष्टी आहेत प्रियांनो, वेळेच्या अभावी मी इथे थांबत आहे. मला दिलेल्या संधीबद्दल पुन्हा धन्यवाद देऊन प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. थँक्यू ब्रदर.